शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। आज ऑल इंडिया कांग्रेस का 138वां यौम तासीस मनाया गया। शहर में मुख्तलिफ प्रोग्राम्स का एहतमाम। रुकन पार्लियामेंट इम्तियाज जलील ने साबिक वजीर सुभाष देसाई पर आयद किए इल्जामात। और जिले में सयाहों का हुजूम, एक माह में 3 लाख से ज्यादा सयाहों की तफरी। अब खबरें तफसील से। ऑल इंडिया कांग्रेस पार्टी का 138वां यौम तासीस मनाया गया। इस सिलसिले में मुख्तलिफ प्रोग्राम्स का एहतमाम किया गया था। गांधी भवन में परचम कुशाई की गई। शहर के 115 वार्ड्स में मेडिकल कैंप का एहतमाम किया गया था। उपस्थित असलेल्या सर्व माझ्या कार्यकर्ते बंधू भगिनींना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। आणि काँग्रेस पक्षाच्या ज्या जुन्या धुरीणांनी या पक्षाची स्थापना करून या देशाला घडवण्याचं काम केलं, त्यांना मानाचा मुजरा करतो की या देशाचं आपलं स्वतःचं काहीच नव्हतं। स्वतःची आर्मी नव्हती, स्वतःचे हॉस्पिटल नव्हते, स्वतःची धरणं बांधलेली नव्हती, स्वतःची रेल्वे नव्हती, काहीही नव्हतं। ते सगळं उभारण करण्याचं काम हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि त्यांचे जेवढे पदाधिकारी असतील त्या काळातले त्या सगळ्यांनी या देशामध्ये या संघटनेची मूर्तमेढ रोवली। त्या सगळ्यांना मी उपस्थित असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। अपने औरंगाबाद में कांग्रेस का जो माहौल था, वो माहौल अपने को वापस से पैदा करना है और यहाँ पर वापस से औरंगाबाद शहर में तिरंगा वापस पैदा लगा सके, ये लगाने की सबने कोशिश करनी है। मैं इतना ही कहते हुए और डॉक्टर साहब का आपने डॉक्टर सम्राट प्रधान जी और डॉक्टर मोहम्मद उमरे भी इस मौके पर 137 साल कांग्रेस में पूरे हुए हैं। इस मौके पर मैं आपसे विनती करता हूँ कि डॉक्टर मोहम्मद उमरे साहब, मैं चाहता हूँ कि आप आपकी सेवा जो है सीनियर सिटीजन जो है 60 साल के जो लोग हैं उनको लाइफ टाइम फ्री करके काँग्रेस पक्ष या संघटनेला 137 दिवस पूर्ण होत आहे। संघटन स्थापनेपासून म्हणजे 1885 पासून तर थेट आतापर्यंत काँग्रेस पक्षांनी नेहमी गोरगरिबासाठी कार्य केलेले आहे। मग ते सत्तेत असो किंवा सत्तेत नसो, मात्र पक्षाचं योगदान हे नेहमी गोरगरिबाच्या हितासाठी राहिलेलं आहे। करिता आज या शुभ मुहूर्तावर आम्ही औरंगाबाद शहरामध्ये तब्बल 115 वार्डामध्ये सर्व महिला भगिनींच्या तर्फे औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीच्या तर्फे आज आम्ही या ठिकाणी सुरुवात करत आहोत। करिता आज उद्घाटक म्हणून अध्यक्ष शेख युसुफ लीडर यांच्या हस्ते, त्यांच्या शुभ हस्ते आज उद्घाटन या कार्यक्रमाचे झालेले आहे। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे मार्गदर्शक माननीय कल्याण काळे साहेब या ठिकाणी होते। आज आम्ही सर्वांनी हा एक संकल्प घेतलेला आहे की औरंगाबाद शहरातील गोरगरीब जनतेसाठी घेतलेला हा जो महाआरोग्य शिबिराचा निर्णय आहे हा आम्ही 115 वार्डामध्ये राबवणार आहोत आणि 1 तारखेपासून प्रत्येक वार्डामध्ये हा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत। सुभाष देसाई के दौर में MIDC अराजी फरोख्त मामले में 1000 करोड़ रुपयों का घपला हुआ है, ऐसा इल्जाम रुकन पार्लियामेंट इम्तियाज जलील ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में आयद किया। औरंगाबाद पुरतं सांगितलं तर फक्त एका वर्षामध्ये 52 असे प्रपोजल्स 52 असे प्रपोजल झाले होते फक्त एका वर्षामध्ये। मागच्या 6, 7, 8 वर्षामध्ये किती झालं असेल मला माहित नाही, पण यामध्ये इंडस्ट्रीचा लँड आम्हाला कमर्शियल मध्ये पाहिजे, इंडस्ट्रीचा लँड आम्हाला रेसिडेन्शियल मध्ये पाहिजे। जे IT साठी लँड एक्वायर केलं होतं, IT साठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठी लँड एक्वायर केलं होतं, त्याच्याही कन्व्हर्जन कमर्शियल मध्ये करण्यात आलं। आता औरंगाबाद मध्ये इंडस्ट्री का येत नाही? आपल्याकडे इतकं लँड असून सुद्धा। आणि माझ्या एका हाफ एस्टिमेट प्रमाणे 1000 कोटी रुपये कमीत कमी सुभाष देसाई साहेबांनी कमवले असेल। नारायण राणे साहेब सुद्धा इंडस्ट्रीज मिनिस्टर होते, त्यांनी किती पैसे आणि कशा प्रकारे त्यांनी इंडस्ट्रियल लँडचं कन्व्हर्जन केलेलं आहे ते नियमाप्रमाणे केलेलं आहे का नाही केलेलं आहे मला माहित नाही आहे। पण देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी बक्षी नावाच्या एका अधिकाऱ्याची कमिटी नेमली होती की त्यांनी हे जेव्हा
सुभाष देसाईवर आरोप आले होते की हे इंडस्ट्रियल लँडच्या कन्व्हर्जन करत आहे, तर त्यांनी हे बक्षी साहेबांना अपॉइंट केलं कमिटी. त्या बक्षी साहेबांनी रिपोर्ट दिली आणि त्यांनी सांगितले आपल्या रिपोर्टमध्ये की 5% 10% केसेसमध्ये आम्हाला समजता येईल की मिनिस्टर आपला डिस्क्रिशनरी पॉवर यूज करू शकतो. आणि अशा प्रकारे शंभोशे मागच्या 15 वर्षामध्ये एका रिपोर्ट प्रमाणे 32,000 हेक्टर जमीन इंडस्ट्रीची ते कमर्शियल मध्ये कन्वर्ट करण्यात आली आहे किंवा रेसिडेन्शियल मध्ये कन्वर्ट करण्यात आलेली आहे. तर हे मोठा स्कॅम नाही आहे तर काय आहे. आता माझी एक विनंती आहे, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या किंवा उद्धव ठाकरे साहेब असू द्या किंवा अजित पवार साहेब, हे सगळ्यांना मी एक माहिती दिलेली आहे. तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे, काही नियमांचं उल्लंघन झालेलं आहे, तर कृपा करून याच्या बाबतीत एक चौकशी लावा. त्यावेळी मला असं सांगण्यात आलं होतं की सुभाष देसाई साहेबांचा एक मुलगा आहे, हे सगळं कामकाज जे आहे हे ते बघतो. ते औरंगाबादला यायचं, नागपूरला जायचं, पुण्याला जायचं आणि ते काही ठराविक जे बिल्डर्स आहेत त्या बिल्डर्सला सांगायचे की किती आहे प्लॉट्स, तुम्ही ठरवा, हे रेट आहे आणि ह्या रेट प्रमाणे आपल्याला हे करायचे आहे. ते असं मी कधी त्यांना भेटलं नाही, पण असा एक मोडस ऑपरेंडी होता त्यांचा, नेक्सस अशा प्रकारे हे चालत होतं. आता हे जे 52 जे आहे अशा प्रकारे माझं काय म्हणणं आहे की गव्हर्नमेंटनी इंडस्ट्रीसाठी एफआयआर केली होती, इंडस्ट्री नाही चालली, मग ते रमाई आवास योजनासाठी, प्रधानमंत्री आवास योजनासाठी, म्हाडासाठी, गोरगरिबांच्या घरासाठी ते जमीन वापरायला पाहिजे होती. 19 दिसंबर को संजय जाधव और उनके साथी प्रतीक जाधव ने सागर फुंडे को तुम्हारा पार्सल आया है ऐसा कहकर पटेल लॉन्स में बुलाया और वहां से उसे जबरदस्ती अपनी BMW कार में बिठाकर होटल पाटिलवाड़ा ले जाकर संगीन इल्जामात आयद किए और रकम वसूल की. आज बकाया रकम देते हुए उन्हें गिरफ्तार कर लिया गया. श्री रामनगर के रहने वाले एक इंजीनियर को एक कानून ने मोहब्बत के जाल में फंसाकर 4 अफराद ब्लैकमेल कर रहे थे. 19 तारीख को उसे बीड़ बाईपास बुलाकर BMW कार में बिठाकर एक होटल ले जाया गया और संजय जाधव, प्रतीक जाधव ने अपने आप को PI प्रदीप घरगे बताया और इससे रकम वसूल की. उस पर संगीन इल्जामात आयद किए और नाजेबा वीडियो वायरल करने की धमकी दी. इसी तरह इंजीनियर को जान से मारने की धमकी दी और उससे 41,970 रुपये वसूल कर लिए. आज बाकी रकम लेने के लिए इंजीनियर को बुलाया गया. इसी मौके पर पुलिस ने जाल फैलाकर धोखेबाजों को हिरासत में ले लिया. आज दोपहर 12:30 बजे क्रांति चौक में नायलॉन मांझे के खिलाफ मुहिम के तहत मांझे और प्लास्टिक के पतंगों को अलामती तौर पर नजर आतिश किया गया. इससे कबल सहाफी दोस्त दत्ता सांगड़े को खिराज अकीदत पेश की गई. की मकर संक्रांतीच्या निमित्त शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगबाजी होते. नायलॉन मांजा आणि प्लॅस्टिकचे पतंग मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. त्यासाठी ह्याच्यावर या गोष्टीवर प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. हायकोर्टाने पण आदेशित केलेलं आहे आणि सेवाभावी संस्थेचा सहभाग यामध्ये आमचा सहभाग असा आहे की या अभियानामध्ये आम्ही शहरभर जनजागृती करणार आहोत आणि पोलीस प्रशासनाला आणि महानगरपालिकेला आमचे स्वयंसेवक मदत करणार आहेत. ज्या ठिकाणी मांजाची विक्री चालू असेल, पतंगाची विक्री चालू असेल प्लॅस्टिकच्या, त्या ठिकाणी छापे मारण्यासाठी, धाड घालण्यासाठी आणि गुन्हे दाखल करण्यासाठी आमचे स्वयंसेवक पोलीस प्रशासनाला मदत करणार आहेत. आज क्रांती चौकापासून या मोहिमेला आम्ही सुरुवात करत आहोत आणि प्रतिकात्मक नायलॉन मांजा आणि प्लॅस्टिकच्या पतंगाची होळी करणार आहोत. आणि हा जो कार्यक्रम आहे नायलॉन मांजा विरोधी मोहिमेचा, प्रतिकात्मक नायलॉन मांजाची होळी करणं आणि प्लॅस्टिकच्या पतंगाची होळी करणं, हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. महानगरपालिका पशुसंवर्धन विभागाअंतर्गत नायलॉन मांजा संबंधी जनजागृती करिता व तसेच लोकांना कुठं मांजर वापरत असताना मिळून आलाच त्यांचा महानगरपालिकेचा 1 नंबर हे आज या बॅनरवर सोबत लावलेला आहे. ज्यामध्ये ते त्या संबंधित नागरिक त्या तक्रार नोंदवू शकतात आणि ते 24 तास महानगरपालिकेमध्ये तिथं टोल फ्री नंबर ठेवलेला आहे. मी महानगरपालिके हद्दीच्या नागरिकांना आवाहन करेल का महानगरपालिकेचा नंबर आहे
30-13-54। सरमा की आमद के साथ सयाहों की आमद शुरू हो गई है। एक माह में जिले में 3 लाख से ज्यादा सयाहों ने सयाहती मुकामात की सैर की। बीबी के मकबरे और एलोरा सयाहों की पहली पसंद साबित हुआ है। जिला औरंगाबाद एक तारीखी जिला है। सरमा की आमद के साथ साथ जिले में सयाहों की आमद का सिलसिला शुरू हो गया है। जिले के बीबी का मकबरा, दौलताबाद का किला, खुलदाबाद, गारहाय, एलोरा और अजंता में सयाहों का हुजूम नजर आ रहा है। इन दिनों सयाहों की पहली पसंद बीबी का मकबरा और गारहाय, एलोरा नजर आ रहा है। एक माह में 3.5 लाख सयाहों ने इन मुकामात का दौरा किया। सबसे ज्यादा हुजूम बीबी के मकबरे और एलोरा में नजर आ रहा है। इसके बाद दौलताबाद का किला और खुलदाबाद का नंबर आता है। सबसे कम हुजूम अजंता में है। इसकी इत्तला हमारे नुमाइंदे ने दी। माझी भाकरी माझी जवाबदारी यानी मेरी रोटी मेरी जिम्मेदारी, इस प्रोग्राम के तहत प्रियदर्शनी कॉलेज में तलबात ने रोटियां और चपातियां बनाई। नगर येथे प्रियदर्शनी महानगरपालिकेच्या शाळेत आलो। खूप मजा आली। इथे आज स्पर्धा भरली होती मुलांमध्ये, भाकरी चपाती कशी बनवायची आणि ती सुद्धा चुलीवर। खाऊन अगदी तृप्त झालोय ना। म्हणजे आज पहिल्यांदा मला कळलं की जेवण अंगावर येणं म्हणजे काय। मी उभ्या आता बोलतोय तुमच्याशी पण मनात झोपलेलो आहे। खरंच खूप बरं वाटलं आणि खूप छान उपक्रम आहे हा नेहमी महिन्यातून एकदा सुरू राहावा अशी इच्छा आहे। कोणी ना कोणी उद्योगपती म्हणा किंवा मंत्री म्हणा अशी माणसं बोलवा की ज्यांचा विद्यार्थ्यांना काहीतरी फायदा। खरंच ती बहिणाबाईंची कविता आहे, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, त्याचा अनुभव त्यांना प्रत्यक्षात इथे अनुभवायला मिळतो इथे। त्यामुळे त्यांना त्या गोष्टी कळत चालल्या। खरंच खूप छान उपक्रम आहे। स्वयंपाक ही एक कला आहे आणि मुलांना कोरोनाच्या काळामध्ये आम्ही स्पेशल तास दिला होता किंवा आपल्या आई वडिलांना प्रत्येक कामात मदत करा। तर अनेक विद्यार्थी स्वयंपाक शिकले। स्वयंपाक शिकल्यानंतर त्यांना आम्ही दिवाळीची सुट्टी परत सांगितलं किंवा आम्ही तुमची स्पर्धा घेणार आहे। मुलं खूप दिवसाची मागे लागली, आम्ही स्पर्धा घ्या, भाकरी बनवतो, पोळ्या बनवतो। त्या पद्धतीने आज योगायोग आमच्याकडे हा कार्यक्रम होतात। मुलांनी स्वतः भाकरी बनवल्यात, पोळ्या बनवल्यात, काहींनी पिठलं बनवलं, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्यात आणि शंभूराजे जे नाटक आपल्याकडे संभाजीराजे याचं नाटक, त्या नाटकाच्या सगळ्या कलावंतांना मी विनंती केली की आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला या। आणि आज योगायोग असं जुळून आलाय, ते लोक देखील आमच्या शाळेत आले, सगळे कलावंत। खूप आनंद होतोय ज्यावेळेस प्रत्यक्ष स्टेजवर बघणं आणि प्रत्यक्ष आपल्या सोबत त्यांना अनुभवणं। म्हणजे मुलांना सेलिब्रिटी काय असतं किंवा ते आपल्यासारखेच नागरिक आहेत, आपल्यात मिक्स होणारे आहेत, हे ज्यावेळेस मुलांना देखील खूप आनंद झालेला आहे। आमच्या शिक्षकांना आनंद झालेला आहे। निश्चित हा एक उपक्रम खूप छान आहे। मला स्वयंपाक करून खूप चांगलं वाटलं। भाकरी केली मी, मला फार चटके बसले होते हाताला, पण मला हा विचार आला की माझी आई जेव्हा रोज स्वयंपाक बनवते तिच्या हाताला किती चटके बसत असते। आणि इथं खूप छान वाटलं झाडामध्ये आणि गावाकडची फिलिंग पण आली आम्हाला। त्याला चटके बसले पण गावाकडची फिलिंग आणि खूप चांगलं वाटलं। शाळेत पहिल्यांदा भाकरी बनवली, आज लय छान वाटतंय। झाडामध्ये गार्डन बनवायला एक नंबर वाटते। चुलीवर पहिली वेळेस बनवतोय। हाताला चटके वगैरे बसलेत का? हो, पहिले मम्मी संग करायला बसले, आता मी बसले। हो, मला खूप चटके बसले। माझ्या आईला, मला आत्ता कळलं की माझ्या आईला कसं होतं, हे आत्ता कळलं। खूप छान वाटलं सर। आणि आम्ही इकडून तिकडून काड्या जमा केल्या आणि इकडून चूल पेटवली। हाताला खूप चटके लागले आणि धूर पण येत होता डोळ्यामध्ये पाणी, पण खूप छान वाटलं। जाणीव झाली की आई दररोज बनवते आपल्यासाठी आणि आईला किती चटके बसत असेल। मला ही भाकरी बनवायला खूप छान वाटले। पहिल्यांदा मी चुलीवर केली आहे। मी पहिले घरी गॅसवर केली होती, एकदा तुटली पण नंतर छान आली। आता मी चुलीवर करत आहे। हा अनुभव मी पहिल्यांदा घेतला आणि असं झाडांमध्ये बसून वगैरे खूप छान वाटलं। औरंगाबाद के कैनोट इलाके में आज दोपहर को एक टोली की जानिब से 2 नौजवानों की मारपीट की गई। इसकी वीडियो सामने आई। मोबाइल फाइनेंस के तनाजे पर ये मारपीट हुई। कैनोट इलाके में मोबाइल फाइनेंस के तनाजे में एक टोली ने 2 नौजवानों की मारपीट की। ये वाकया आज दोपहर को पेश आया। टोली ने दोनों नौजवानों की बेदम मारपीट की। जख्मी हुए दोनों नौजवानों को घाटी अस्पताल में शरीक कर दिया गया। ताहम मारपीट की इत्तला मिलते ही सिडको पुलिस जाए वारदात पर पहुंची, लेकिन तब तक टोली के अफराद फरार हो गए थे।
पुलिस खातियों को तलाश कर रही है। अम्बेडकरी मिशन यूनिवर्सल बुद्धिस्ट फाउंडेशन की जानिब से कल 29 दिसंबर को तापड़िया रंग मंदिर में तालीमी तहरीक कौमी मुहिम का प्रोग्राम मुनक्किद किया गया है। आंबेडकरवादी मिशन तर्फे शिक्षण क्रांती राष्ट्रीय अभियान ची सुरुवात जी असेल ती करण्यात आली आहे आणि नांदेड ते पुण्याच्या दरम्यान ही शिक्षण क्रांती यात्रा आम्ही काढली। त्या संदर्भामध्ये सरकार, समाज, व्यक्ती आणि कुटुंबाचं लक्ष आकर्षित करण्यासाठी आणि एज्युकेशन सेंट्रिक चळवळी या महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धाच्या विचाराच्या आधारावर अधिष्ठित करून त्यांना केंद्र मानून जे असेल तर ते शिक्षण केंद्रित चळवळी या उभं करून व्यक्ती, समाज आणि राष्ट्रहितामध्ये जे असेल तर ते शिक्षणाचा जो काही अजेंडा असेल तो पुढे यावा याच्यासाठी प्रबोधनात्मक हा कार्यक्रम हा आंबेडकरवादी मिशनने आयोजित केला आहे। त्या संदर्भामध्ये ही नांदेड ते पुण्यापर्यंतची ही यात्रा आहे आणि यामध्ये ही यात्रा संपल्यानंतर गतिशील कार्यक्रम जो असेल तो म्हणजे दिला जाईल आणि तो म्हणजे पुण्यामधल्या अंतिम कार्यक्रमामध्ये त्याचं ब्ल्यूप्रिंट दिलं जाईल आणि टप्प्याटप्प्यानं भारतामध्ये शिक्षण क्रांती कशी होईल या दिशेनं जी काही वाटचाल असेल ती वाटचाल ही करण्यात येईल। यात्रा 25 डिसेंबरपासून मनुस्मृती दहनच्या दिवशीपासून सुरू झाली। जसं बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं तसं अविद्येचं दहन करून भारतामध्ये शिक्षण क्रांती आणण्याच्या दिशेनं जी असेल ही यात्रा अग्रेसर 25ला नांदेडपासून सुरुवात झाली। नंतर गंगाखेड, परभणी, पाथरी, माजलगाव, बीड, अंबड, जालना अशा पद्धतीनं हे मार्गक्रमण करत आज आता ती नांदेडमध्ये आपलं औरंगाबादमध्ये आहे। औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेज परिसरामध्ये आम्ही आताच कॅम्पेनिंग केलं आणि उद्या हा कार्यक्रम तापडिया रंगमंदिरामध्ये औरंगाबादमध्ये आहे। समारोप हा 1 जानेवारी रोजी पुण्यामध्ये होणार आहे आणि महात्मा फुलेंच्या भिडेवाड्याला आणि महात्मा फुलेंची जी काही पहिली शाळा आहे भिडेवाड्यामधली तर त्याला अभिवादन करून सायंकाळी ह्या कार्यक्रमाचा समारोपाला अनेक म्हणजे सनदी अधिकारी आहेत। यामध्ये राजेंद्र पाल गौतम हे दिल्लीहून येत आहेत, RK गायकवाड सर आहेत, त्यानंतर D कनकरत्नम महाराष्ट्राचे माजी पोलीस संचालक आहेत, तेलंगणाचे जे काही म्हणजे माजी पोलीस संचालक जे असेल तर ते कृष्ण प्रसाद आहेत आणि अशा पद्धतीने आणि महाराष्ट्रातील तमाम बुद्धिजीवी आणि बाकी महाराष्ट्रातील काही जागतिक दर्जाचे सायंटिस्ट त्याच्यामध्ये प्रोफेसर डॉक्टर राजेश गच्चे सर आहेत, डॉक्टर भास्कर दवणे सर आहेत, महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे जी ते आहेत, महाराष्ट्रामधले कॉन्स्टिट्यूशन आणि बाकी क्षेत्रात काम करणारे साहित्यिक डॉक्टर अनंत राऊत सर आहेत। तर ह्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्याचा कार्यक्रम तापडिया रंगमंदिरामध्ये आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आंबेडकरवादी मिशनची शिक्षण क्रांतीची जी भूमिका आहे ती आम्ही त्या ठिकाणी विशद करू। मुसलसिल एहतजाज और मुखालिफत के बाद आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के सदर दरवाजे के करीब तामीर किया गया दरवाजा आज मस्मार किया गया। चळवळीतील सर्वच घटक पक्षांनी, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रतिगेटला विरोध केला होता। त्याची सुरुवात आम्ही अगोदरपासून केलेली होती आणि जनमानसांची, सामान्यांची भावना लक्षात घेता कुलगुरूंनी त्याला प्रतिसाद दिला। त्याच्याबद्दल कुलगुरूंना पण धन्यवाद द्यावेसे वाटतात। त्यांनी दिलेला शब्दही पाळला आणि एकंदरीत ते बरं झालं की त्यांनी त्या गोष्टीला जास्त न लांबवता वास्तविक कुलगुरू बोलताना असं सांगायचे की माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून, तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला लोकांच्या भावनेसाठी मनाला आवर घातला आणि आमच्या मागणीला प्रतिसाद दिला। त्याबद्दल कुलगुरूंचे धन्यवाद। आणि आता तो जो परिसर आहे आणखी चांगल्या पद्धतीने होईल। गेटचा मध्ये काही संबंधच नव्हता आणि लवकरात लवकर या निमित्ताने एवढंच सांगणे कुलगुरूंना की त्यांनी 14 जानेवारीच्या अगोदर ते सारं सुशोभीकरण एज अर्ली एज पॉसिबल जितकं लवकर करता येईल तेवढं त्यांनी करावं। भारतीय जनता पार्टी के कौमी सदर JP नड्डा 2 जनवरी 2023 को औरंगाबाद के सांस्कृतिक मंडल में जलसे आम से खिताब करेंगे और अफसरान के साथ मीटिंग लेंगे। इसकी इत्तला भारतीय जनता पार्टी के रियासती सदर सुरेश बोडारकर ने दी। मीडिया से बात करते हुए उन्होंने मजीद मालूमात दी। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय यशस्वी अध्यक्ष जगत प्रकाशजी नड्डा हे 2 जानेवारीला संभाजीनगरमध्ये येणार आहेत आणि त्याचे येण्याचं मुख्य कारण म्हणजे संभाजीनगरमध्ये त्यांची एक मोठी अशी जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे 4:30 वाजता होणार आहे। आपण असं म्हणू शकता की ही मराठवाड्यातील लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल असं तुम्ही त्याच्याकडे पाहू शकता। अशा प्रकारची ही लोकसभेसाठी असलेली हा जाहीर सभा आहे। या जाहीर सभेसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब आणि अर्थ राज्यमंत्री केंद्रीय डॉक्टर भागवतजी कराड साहेब, अतुल सावे साहेब, शहरातील सर्व या जिल्ह्यातील आमदार प्रमुख नेते या जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सुद्धा या जाहीर सभेमध्ये सामील व्हावं। सभा व्यतिरिक्त त्यांनी लोकसभा मतदारसंघातील जी कोर कमिटी आहे या कोर कमिटी बरोबर ते चर्चा करणार आहेत। एकंदरीत संघटनात्मक राजकीय एक आढावा घेणार आहेत। यासाठी ते या सभेनंतर प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर ते बसणार आहेत। तो नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। आज ऑल इंडिया कांग्रेस का 138वां यौम तासीस मनाया गया। शहर में मुख्तलिफ प्रोग्राम्स का एहतमाम। रुकन पार्लियामेंट इम्तियाज जलील ने साबिक वजीर सुभाष देसाई पर आयद किए इल्जामात। और जिले में सयाहों का हुजूम, एक माह में 3 लाख से ज्यादा सयाहों की तफरी। तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए ADN उर्दू न्यूज, आवाज हर दिल की।